असं एकही शब्द नाही जो आपण विधानसभेला दिला जो पूर्ण करू शकलो नाही. हे जे लोक बाहेरून येतात, महाराष्ट्रातून येतात, इतर भागातून येतात, इतर गावातून येतात, भाषण करतात, गरिबांबरोबर बसून त्यांच्याबरोबर भाकरी ह्याचं नाटक करतात, त्यांचं दुःख सावरण्याचं नाटक करतात. प्रत्येक वेळेस दुःख सावरताना यांना कॅमेरामॅन पाहिजे, यांना बातमीदार पाहिजे. आम्ही धंदा कधी केला नाही, आम्ही धंदा कधी करणार पण नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शोधायचा प्रयत्न करतात. मी सगळ्यांना आवर्जून सांगतो, तुम्ही कितीतरी राजकारण केलं, कितीतरी मला बदनाम केलं, कितीतरी आरोप केला, पण शिर्डीमधून गुन्हेगारी उकरून फेकल्याशिवाय मी थांबणार नाही. हा माझा शेवटचा बाहेर सण केलेला आहे. काय व्हायचं होऊ दे. आता ना तुझे विकास थांबणार, ना शिर्डीचा विकास थांबणार. महिला सुरक्षित होणार आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये कालिका नगर असेल, आंबेडकर नगर असेल, लक्ष्मीनगर असेल, प्रत्येक गल्ल्यामध्ये सीसीटीव्ही लावून त्याचा रिले पोलीस स्टेशनला जाणार आहे. प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लागणार आहे, नाईट विजन सहित. एका बटनवर शिर्डी कळणार आहे की शिर्डीमध्ये कोण काय गडबड करू राहिलं. मला एक कार्यकर्त्यावर म्हटलं, एकच विनंती आहे, तुम्ही चांगलं करता, फक्त निवडणुकीच्या एक रात्री अगोदर सीसीटीव्ही बंद करा. ठीक आहे, ते पाहू आपण आवा कसं करायचं. कार्यकर्ते हुशार आहेत, तर त्यांच्या नगरपंचायत पडलंय. पण हे सगळं एक फार मोठ्या मेहनतीने साहेबांच्या आशीर्वादाने आपण करू शकलो. अंगणवाड्यांचं भूमिपूजन झालं, आज हे पाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न असतो निरंतर विकास, आणि हा विकास गरजेचा आहे. कित्येक लोक 25, 40 वर्ष आमदार राहिले, पण शेतकऱ्यांना पाटाचं पाणी देऊ शकले नाही. आपण गटारीचं पाणी शेतकऱ्यांना शुद्धीकरण करून देऊ राहिलो, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे आपली उपलब्धी आहे. आणि म्हणून विकास जर असेल तर कोणी किती जरी गुन्हेगोळा केल्या, काय परिस्थिती होती विधानसभेमध्ये शिर्डीची. कोण पुढे रात्री बैठका घेतल्या, कोण संगमनेरच्या नेत्याबरोबर बसलं, कोण रात्री तिकडे सेटिंग केली, कोण काय, सगळे मला माहिती आहे. मला कळत त्याला समजू नका. सगळ्यांच्या बैठका, सगळ्यांची चर्चा, सगळ्यांचे व्हॉट्सअप, सगळ्यांचे फोन, व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण जसं मी म्हटलो की वेळ असली नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल. ते महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा मंत्रालयात जातो, भैया अनेक लोक मुलं भेटतात मराठवाड्यातले, तेव्हा दादा तुमचं ते डायलॉग आम्हाला फार आवडला आणि तुम्ही हे वाक्य बोला की कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही, सगळ्यांचा हिशोब होणार. आजही बोलतो, याच्या अगोदरही बोललो आणि यापुढेही बोलतो, गद्दारीला क्षमा नाही. सगळ्या गोष्टीला क्षमा असू शकते. तुम्ही संघटनेमध्ये राहून चुका करा, तुम्ही घरी झोपले, घरी झोपून राहिले, तुम्ही प्रचार केला नाही, सगळ्या गोष्टीला माफी आहे. पण तुम्ही माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सगळ्या ताकदीचा, सत्तेचा वापर करून तुम्ही त्यांच्याबरोबर जर गद्दारी करत असाल तर त्या गद्दारीला या शिर्डीच्या भूमीमध्ये क्षमा नाही, मुळीच नाही. प्रामाणिक माणसं बिचारे बिना पदाचे पळत राहतात. काही लोकांचं वय झालं, काही आम्ही देऊ शकलो नाही, पण निरंतर सेवा. आज हे जे व्यासपीठावर बसलेत ना, जे पांढरे झाले, त्याचे केस गेलेत, हे सगळे बिना पदाचे अपेक्षेने विखे पाटील कुटुंबाबरोबर एकनिष्ठ राहिले. असं संघटन जेव्हा माझ्या मुलांबरोबर मी या वयात जाईल, असं संघटन जर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात देखील आजपासूनच करावं लागेल. की लोकांना हे कळायला पाहिजे की आपण कोणाबरोबर आहोत. हे होणार, 100% होणार. चांगले परिणाम, वाईट परिणाम. नुसतं श्रीरामपूरला मी भाषण करून आलो 2 दिवसामध्ये, अख्खा इकडे सगळे. मी म्हटलं फक्त लक्ष घालणार तर 8 नगरसेवक, नगराध्यक्ष सगळे भाजप. मला काय कोणावर दहशत करायची नाही. मी फार सामान्य माणूस आहे. मी गरिबांसाठी काम करणार, मी शिर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार. आपल्याला कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी पूर्णपणे तयार पाहिजे. ट्रॅफिकचं नियोजन व्हायला हवं. जेव्हा शिर्डीमध्ये एका दिवसामध्ये 10 लाख लोक येतील, त्या 10 लाख लोकांच्या नियोजनाची तयारी आपल्याला ग्रामस्थ म्हणून एकत्रित करावी लागेल. आणि म्हणून 10 लोकांची व्यवस्था, किंवा त्यापेक्षा जास्त जर लोक आले, अवघ्या 3 दिवस सलग सुट्टी असतं तर मंदिराचं दर्शनाचं नियोजन कोलमडतं.